नमस्कार मंडळी, मी प्रथमेश सर्वप्रथम तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि खास करून जे नवीन व्ह्यूअर्स आहेत, जे पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करतात, त्यांचंही मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की दिघे साहेबांवरचा जो संपूर्ण जीवन प्रवास आहे दिघे साहेबांचा, तो काही अर्थाने चित्रपटात संपूर्ण दाखवला गेला नाही, किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या दाखवल्या गेलं नाही आहेत. म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत, कारण त्यांचं चरित्र इतकं मोठं आहे की ते 1, 2, 3, 4 पार्टमध्ये बसणार नाही, खूप पार्ट लागतील. तर आपण दिघे साहेबांचे जे किस्से आहेत, जे मला माहिती आहेत, कदाचित तुम्हालाही माहिती असतील, तुम्हाला जर कुठले किस्से माहिती असतील तर आपल्याला कमेंट करा, त्याच्यावरती आपण नक्की व्हिडिओ बनवू. तर असे भरपूर किस्से जे आपण आपल्या व्हिडिओद्वारे, आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय गोष्टीबद्दल चर्चा करणार आहे, तर धर्मवीर 2. कारण आपण मागचेही 2 पार्ट बनवले, त्याच्यामध्ये आपण काही चर्चा केलेल्या. तर त्यातलं खऱ्या अर्थाने काही पॉईंट जे आपण घेतलेले ते आपल्याला या टीजरमध्येच पाहायला मिळाले. तर ही व्हिडिओ पण त्याच्यावरतीच असणार आहे. तर धर्मवीर 2 वरती ही अनस्क्रिप्टेड गप्पा आहेत संपूर्ण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या खूप चर्चेचा विषय असलेला तो म्हणजे धर्मवीर 2. गुरुवर्य दिघे साहेबांची संपूर्ण जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. जसं की साहेबांच्या जेव्हा पोस्टर लॉन्च झाला त्यांचा, तेव्हा त्याच्यावरतीच जेव्हा शूटिंग सुरुवात झाली तेव्हा त्यांनी जेजुरीला खंडेरायाच्या चरणी ते सगळं फोटो वगैरे काढलेले. तेव्हा जो पोस्टर लॉन्च झाला ना, त्याच्यावरतीच खऱ्या अर्थाने वरती लिहिलेलं गोष्ट साहेबांच्या हिंदुत्वाची. मग आपण त्याच्यावरती मागच्या व्हिडिओतही चर्चा केली. मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथे जाऊन पहा, किंवा आपल्या चॅनलला जाऊनही तुम्ही पाहू शकता. थंबनेल पाहून तुम्ही ओळखूनच जाल. त्याच्यामध्ये आपण चर्चा केली होती की दिघे साहेबांचं हिंदुत्व म्हणजे नक्की काय. कारण आज तुम्ही पाहायला गेलात, मी हे त्या पार्टमध्ये देखील बोललेलो की आज तुम्ही पाहायला गेलात तर आपण कधी आनंद आश्रमात गेला असाल, किंवा कुठे सोशल मीडियावर बघितलं असेल, किंवा बाहेरून जाताना कधी बघितलं असेल, दिघे साहेबांची खोली तुम्ही कधी बाहेरून बघितली असेल, तर त्या खोलीमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. जसं की साधू संतांचे फोटो झाले, दिघे साहेबांना कुणी भेट दिलेल्या, ते त्रिशूळ वगैरे असतील, काही धार्मिक गोष्टी आहेत, त्यांच्या गुरूंचे फोटो आहेत. अशा अनेक धार्मिक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यावरनं आपण अंदाज लावू शकतो की दिघे साहेब किती धार्मिक होते. आणि त्यांच्या धार्मिक त्यांचा धार्मिक ते विषयी अध्यात्माकडे इतका कल होता की त्याच्यामुळे लोकांनी त्यांना धर्मवीर म्हणून उपाधी दिली. तर हे झालं आपल्या डोळ्यांना दिसणारं हिंदुत्व. पण साहेबांचं खरं हिंदुत्व काय होतं हे मागच्या पार्टमध्ये पण बोललेलो की साहेब जे हिंदुत्व जगले ते खऱ्या अर्थानं पूर्ण वेगळं होतं. कारण आपल्या मानाने हिंदुत्व झालं मंदिरात जाणं, आपल्या देवांचे फोटो वगैरे लावणं, हातपाय जोडणं म्हणजे हिंदुत्व. इतकंच नाही, हिंदू धर्म खूप मोठा आहे आणि खूप 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 गोष्टी आहेत आपल्या हिंदू धर्मामधून शिकण्यासारख्या. ते दिघे साहेबांनी आपल्याला साध्य करून दाखवलं. कारण दिघे साहेब कट्टर हिंदू तर होतेच, त्याचबरोबर इतर धर्माचा जरी कुणी असला, मग तो मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, पंजाबी असेल, कुठलाही धर्माचा असेल, तो कधी दिघे साहेबांकडे कुठल्या मदतीला आला तर तो कधीच रिकाम्या हाती जायचा नाही. जसं आपण साईबाबांचं शिर्डीतला दरबार म्हणतो की शिर्डीत जाणार कधीच रिकाम्या हाती येत नाही, साईबाबा त्याला पाठवले. तसंच काहीसं आनंद दिघेंच्या बाबतीत होतं. एकदा आनंद मठात भेट दिली की त्यांचं काम झालंच म्हणून समजा, असं काहीसं समीकरण बनलं होतं. त्याच्यामुळे दिघे साहेबांचं हिंदुत्व खूप वेगळं होतं. दिघे साहेब खऱ्या अर्थाने हिंदुत्व जगले असतील तर दिघे साहेबांच्या दृष्टीने हिंदुत्व हे होतं की आलेल्या गेलेल्याला कधीच नाराज करून पाठवायचं नाही, आलेल्याला आपल्या दारात. जे आता तुम्ही टीजरमध्ये पण पाहाल, मी मागच्या पार्टमध्ये देखील बोललेलो आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये की इतर धर्माचा जरी आला दिघे साहेब त्याचा आदर करायचे. नक्कीच तो इतर धर्माचा असला म्हणजे त्यांचा आम्ही मदत करतो वगैरे, म्हणजे सगळ्या गोष्टी माफ, असं नव्हतं दिघे साहेबांच्या बाबतीत. एकदा, दोनदा, तीनदा, जास्तीत जास्त 100 वेळा जरी चुकलं तरी दिघे साहेब शांत बसायचे. पण 101 वेळा जर चुकी केली, मग तो कुठल्या धर्माचा असू, कुठल्या मोठ्या पातळीवरचा असू, दिघे साहेब त्याला माफ करायचे नाही. अक्षरशः मोठमोठ्या साहेबांना देखील त्यांनी कानाखाली मारलेल्या गोष्टी आज पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. तर असे होते दिघे साहेब. तर त्याच्यामध्ये धर्मवीर पार्ट 2चा काल टीजर लॉन्च झाला, त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे की ते एक मुस्लिम स्त्री असते. तर दिघे साहेब बोलतात तिला मारलेलं असतं तिच्या पतीने. तर दिघे साहेब बोलतात की आता यंदाची राखी पौर्णिमा ही तिच्या घरी. तर असं काहीसं दिघे साहेबांचं हिंदुत्व होतं. मग तो कुठल्या धर्माचाही असू दे. आता ती स्त्री त्या धर्माची होती, तिचा पतीही त्याच धर्माचा.
पण दिघे साहेबांना कळलं की माझ्या बहिणीवरती त्यांनी अन्याय केला तर लगेच दिघे साहेब त्यांच्या घरात धाव घेतात. तिथपर्यंत तो टीजर संपतो आहे तेवढंच आहे. तर सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की दिघे साहेबांचं हिंदुत्व हे इतकंसं नव्हतं, असं खूप मोठं होतं, खूप म्हणजे ते एका व्हिडिओमध्ये ह्या बसणारही नाही. त्याच्यामुळे आपण असे अनेक पार्ट्स करणार आहे. तर अशा अनेक किस्से आहेत. त्याच्यामध्ये मग दहीहंडी असेल, दहीहंडी पण आपल्या मुलांसाठी त्यांनी साजरी चालू केली. आज ती दहीहंडी तुम्ही बघाल, खूप मोठा दर्जा आहे त्या टेंबी नाक्याच्या दहीहंडीचा. आणि माझं भाग्य इतकं थोर आहे की मला हे सगळं माझ्या डोळ्यांनी पाहायला मिळते. तिथं जन्म घेतला आहे. ज्या गोष्टी दिघे साहेबांनी ठाण्यात ज्यांना कोणी पहिले ओळखतही नव्हतं सुरुवातीला, त्यांच्या कामाने जी इतकी उंची त्यांनी गाठली, ते ठाण्याला जे जागतिक पातळीवर नेऊन ठेवलं ते खरं म्हणजे. आणि त्या ठाण्यात मी जन्म घेतला आहे. त्या दिघे साहेबांचं जिथे वास होता, जिथे त्यांचं राहणीमान सगळं होतं, जिथे ते नांदून गेले, तिथं आमचा जन्म झाला आहे. खरं म्हणजे आम्ही खूप भाग्याची गोष्ट आहे. ते नवरात्र उत्सव असो, दहीहंडी उत्सव असो, गणेशोत्सव असो. गणेशोत्सवतही आमच्या इथले गल्लीतले लोकही खूप सांगतात की दिघे साहेब आपल्या गल्लीत यायचे, रात्री रात्री आमच्या घरी यायचे, पाया पाडायचे. खूप असे दिघे साहेबांच्या आठवणी आहेत ज्या कदाचित आमचं भाग्य नव्हतं त्यांच्या डोळ्याने पाहणं, पण त्यांचं कार्य ते काय होते आम्ही ऐकले. त्याच्यामुळे ही फक्त टीजर ऐकून तुम्हाला सांगतो मित्रांनो, आर खतरनाक असा काटा आलता अंगावरती माझ्या. तुम्हाला आला का नाही माहीत नाही, पण माझ्या तर आला. आणि संपूर्ण महाराष्ट्राचे येईलच याची मला खात्री आहे. कारण त्या पिक्चरमध्ये दाखवलंच असं गेलं की, आणि तो जो डायलॉग होता की ज्याच्या घरातली लक्ष्मी दुखी त्याच्या घराची बर्बादी नक्की. काटा आला मित्रांनो, काटा. हे जे डायलॉग लिहिलेत ना प्रवीण तरडे सरांचं, जितकं त्यांचा आभार मानू तितके कमी आहे. कारण तो माणूस असा आहे ना, त्या माणसावरती सरस्वतीची कृपा आहे खरंच. हॅट्स ऑफ सर. असेच तुम्ही पिक्चर आमच्यासाठी घेऊन येत राहा. दिघे साहेबांच्या अशा भरपूर गोष्टी आहेत. आणि मी तर ऐकले की दहीहंडीचं गाणं त्यातलं जे असं होणार आहे की संपूर्ण तरुण पिढीची मजा येणार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली आजची व्हिडिओ आपण इतकंच बोलू, कारण की पूर्ण दिघे साहेबांच्या अशा खूप गोष्टी आहेत ज्या या पिक्चरमध्ये येणारही आहेत. काही गोष्टी झालाही आहे, काही गोष्टी त्यात दाखवल्या जातील, राजकीयदृष्ट्या असतील, धार्मिकदृष्ट्या असतील, खूप अशा गोष्टी आहेत. त्या एकत्र जर आपण बोलायला गेलो तर व्हिडिओ खूप मोठी होईल, जवळजवळ 20 मिनटं 30 मिनटं 1 तासाची होईल. तर ते तुमच्याकडनं बघणं शक्य होणार नाही. तर मित्रांनो, अजून आपण नवीन पार्ट बनवत राहू दिघे साहेबांवरच्या जीवनावरती आधारित. आता माझ्या मते माझा जो विषय चालू आहे तो पुढची व्हिडिओ आपलं कदाचित मलंगगडावरती येऊ शकते, त्याच्यावरती रिसर्च चालू आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. दिघे साहेबांबद्दलच्या तुमच्या काही आठवणी असतील त्याही कमेंटमध्ये सांगा. मी माझं खाली इंस्टाग्राम ID देतो आहे, त्याच्यावरती मला मेसेज करा, त्याच्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवू. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.